नमस्कार मित्रांनो, माहितीचा दिवा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ देशातील आणि महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज आपण बोलणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना वारस नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे का? नवीन शेतकरी नोंदणी कशी करायची? कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, 2,000 रुपयांचा पुढचा हप्ता कसा आणि कधी मिळणार? मित्रांनो, जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतकरी कुटुंबाशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय? मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना PM किसान ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत, ही रक्कम 2,000 रुपयांचे 3 हप्ते करून दिली जाते. पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा होतात. कोणताही दलाल नाही, कोणतीही फी नाही. ही योजना लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे. नवीन नोंदणी सुरू आहे का? मित्रांनो, होय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी सध्या सुरू आहे. जे शेतकरी आत्तापर्यंत या योजनेत नोंदणीकृत नाहीत, ज्यांच्या नावावर शेती आहे किंवा ज्यांची नोंद चुकून राहिली आहे, असे शेतकरी आता नवीन नोंदणी करू शकतात. नवीन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र. नवीन नोंदणी करताना खालील कागदपत्र आवश्यक आहेत: आधार कार्ड, बँक खाते, आधार लिंक असलेले, 7/12 उतारा किंवा जमीन कागदपत्र, मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला. लक्षात ठेवा, सर्व माहिती अचूक आणि जुळणारी असणे अत्यंत गरजेचे आहे. नवीन नोंदणी कशी करायची? मित्रांनो, नवीन नोंदणी करण्यासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत. 1. ऑनलाईन नोंदणी. PM किसान अधिकृत पोर्टलवर जा, न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पर्याय निवडा, आधार नंबर टाका, आवश्यक माहिती भरा, कागदपत्र अपलोड करा, सबमिट करा. 2. ऑफलाईन नोंदणी. जवळच्या CSC केंद्रात किंवा तलाठी कृषी कार्यालयात जाऊन मोफत नोंदणी करून घ्या. मित्रांनो, कोणीही पैसे मागितले तर सावध राहा. वारस नोंदणी म्हणजे काय? मित्रांनो, अनेक वेळा असे होते की शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असतो, पण PM किसानचे पैसे अजूनही जुन्या नावावर अडकलेले असतात. वारसदारांना हप्ता मिळत नाही. अशा परिस्थितीत वारस नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: मृत शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र, वारस प्रमाणपत्र, फेरफार नोंद, नवीन वारसदाराचे आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन कागदपत्रे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ते वारसाच्या खात्यात जमा होतात. वारस नोंदणी कशी करायची? मित्रांनो, वारस नोंदणी CSC केंद्रातून किंवा तलाठी महसूल कार्यालयातून अधिकृत पद्धतीने केली जाते. ऑनलाईन स्वतःहून करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ही प्रक्रिया दस्तऐवज पडताळणीवर आधारित असते. कोण अपात्र ठरतो? मित्रांनो, खालील शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत: आयकर भरणारे शेतकरी, शासकीय कर्मचारी, निवृत्त अधिकारी, डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यावसायिक कर भरणारे संस्थात्मक जमीनधारक. जर अपात्र असूनही पैसे घेतले असतील तर ते पैसे परत वसूल होऊ शकतात. महत्त्वाच्या सूचना. मित्रांनो, कृपया हे लक्षात ठेवा: EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. आधार आणि बँक खाते लिंक असणे गरजेचे. नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक जुळले पाहिजेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारची कोणतीही योजना पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार आहे. जर नवीन नोंदणी राहिली असेल, वारस नोंदणी प्रलंबित असेल किंवा हप्ता अडकलेला असेल तर आजच योग्य ठिकाणी संपर्क करा. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. चॅनल सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जय जवान, जय किसान.